नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज रक्षाबंधन आणि आज रक्षाबंधन म्हणून आपल्या सगळ्यांचे बहिणी आपल्याकडे येत असतात। रक्षाबंधनच्या निमित्तानं सगळेजण एकत्र येल्यानंतर जी मजा असते ती काही वेगळीच असते। कारण हिरवी तर आपल्याकडे कोण एकदा लग्न झाल्यानंतर आपले बहिणी वगैरे एकत्र येत नाही, पण आज तर निदान सोशल मीडियाच्या माध्यमांतरी निदान फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्याच्या बहाण्यातरी सगळेजण एकत्र येतात आणि एकत्र येण्याची मजा जी असते ती वेगळीच असते। कारण हिरवी तर आज आपण तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सगळीजणं एकत्र मिळणं हे कठीणच झालेलं आहे। कारण जो तो जगण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी एवढी धडपड माणसांची चालू झालेली असा, त्याच्यामुळे आपण काय कोणा वेळ देताना पण प्रॉब्लेम येतात। समोरच्याक पण माहीत असतं की त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा त्याचं अडचण आहे किंवा सगळ्याच गोष्टी असतात। महागाई पण एवढी झालेली आहे, लोकांका पैसे पण पुरत नाही, त्या हिशोबाने लोक एकत्र येत नाही। पण ह्या एक असा रक्षाबंधनचा एक दिवस असो हा की बहिणी एकत्र येतात, आपल्या भावाक भेटतात किंवा आपण सगळेजण एकत्र येतो त्या धर्मांतरी निदान। तर आज माझी एक ही मालवणची बहीण आहे, ती आज 40 किलोमीटर इथे येईल या आमच्याकडे राखी बांधूसाठी। माका तिचा हॉटेल असं चालवता तिथे। आज एक उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आपलो सगळ्यांचो, नात्यांचं पवित्र नात्यांचो एक दिवस आपलो। आणि ही माझी कणकवलीतली बहीण पोलीसवाली, पण ती पण आज वेळेत वेळ काढून आज आपल्याकडे येईल या। आणि एक वैशिष्ट्य म्हणजे इलिया म्हणण्यापेक्षा एकत्र येईल दोघं, मग येतं आहे नंतर येतं आहे माहिती नाही असं कोणी म्हटल्यानं नाही। एक वेळ भावाभावात भांडणं असू शकतात, पण बहिणी बहिणीत भांडणं नसतात तशी। आणि बहीण आपल्या भावांबद्दल कधी वाईट बोलत नाही किंवा वाईट सांगत नाही दुसऱ्या किंवा वाईट मनात ठेवत नाही। आणि एक वेळ असं पण असू शकतं की आपल्या नवऱ्याक पण ती आपल्या भावांबद्दल वाईट सांगणार नाही, एवढा आहे तितकेच। कारण बहिणीक भाऊ हे प्रियच असतात। एक वेळ भावाभावात भांडणं असतात, वाद असतात, काही गोष्टींचे असू शकतात, पण बहीण भावाबद्दल कधी वाईट बोलत नाही, हे एक विशेष असतं। ही माझी बहीण राखी बांधू केली आज कणकवलीची। आणि आता आम्ही वाटच बघत होतो देव वगैरे पूजून। आज गावात पौत्याची पौर्णिमा आमच्या गावात, मग आपणाक देवांका पण राखी पोता घातलूच लागतं, पूजा करूची लागतं। तसं एक कार्यक्रम हे पण आमचं आज झालेलो असा इथे। मग आता आम्ही इथून जातलो माझ्या बोर्डवाच्या भावाकडे। भावाकडे पण आम्ही येतो जेव्हा, तेव्हा ही बहीण माझी भावाक राखी बांधता। तो पण देवगडाक शिक्षक असा, तो पण वाट बघत होतो ही कधी येतं। जेवचं थांबलेलो विचारो, लाडू पण आवडीन खाताय बघा, जेवक नाही होतो म्हणून। या माझ्या उजव्या बाजून त्याची पोरगी पण व्हिडिओ काढता छोटी, त्याच्यामुळे तो बघून हसता, पप्पा इकडे बघा पप्पा इकडे बघा म्हणता। त्यामुळे तो माझ्याकडे बघता त्याच्याकडे बघता। मित्रांनो, आजचो आमचो रक्षाबंधनाचा कार्यक्रम अशा प्रकारे संपन्न झालो। तुमका माझा आजचो व्हिडिओ कसो वाटतो तो कमेंट्स करा, शेअर करा आणि आवडलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करा।